कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि त्यामध्ये काही जण मृत्युमुखी पडले, अनेक जण जखमी झालेले आहेत. आता तपास कार्य वगैरे सगळं होईल, समिती नेमली जाईल, कुणावर तरी कारवाया होतील, बदली केली जाईल, कंत्राटदाराला काय ब्लॅकलिस्ट केलं जाईल किंवा काय दिलेलं काम काढून घेतलं जाईल, जे काय व्हायचं ते होईल. प्रश्न असा आहे, आणखी एक दुर्घटना घडली. या दुर्घटना फक्त एखाद दुसऱ्या नसतात. आता कुंडमळाची घटना घडलेली आहे, पण तुम्ही सरस्वती नदीवरचा पूल पडला होता 2017च्या सुमारास, तो विसरला असाल कदाचित. आता परवा मुंबईमध्ये ट्रेनचा अपघात झाला मुंबऱ्याला, तोही आता हळूहळू लोक विसरतील. अशा घटना घडतात, प्रशासनाकडे बोट दाखवलं जातं. राजकारणी म्हणतात प्रशासनाने नाही केलं, विरोधक म्हणतात राजकारणी जबाबदार आहेत, राजीनामा द्या, आणि हे सुरू राहतं. पण पुढे काय, जबाबदारी कुणाची? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुंडमळाच्या बाबतीत बोलायचं असेल, या घटनेच्या बाबतीत, तर पुलावरती पाटी लावून काम संपतं का? पुलावर आता गर्दी होणार नाही, लोक येणार नाही, ही जबाबदारी कुणाची होती? मुळामध्ये जर का पूल कार्यरतच ठेवायचा नव्हता तर सरळ पाडण्यात का नाही याला, असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. तोच आहे आजच्या 0 आवरचा विषय. आज संध्याकाळी 7:56 ABP माझावरील चर्चा पाहायला विसरू नका. आणि आमचा जो प्रश्न, जो आम्ही इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवरती, एक्सवरती, फेसबुकवर, यूट्यूबवर दिलेला आहे, त्याला तुमच्याकडून उत्तर हवं आहे, तुमचं कौल हवं आहे. प्रश्न आहे, इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल धोकादायक झाला होता तर तिथं सूचना देऊन आणि फक्त बंदची पाटी लावून प्रशासनाची जबाबदारी संपते का? उत्तर द्या कौलमध्ये, या पोलमध्ये भाग घ्या आणि चर्चा पहा 0 आवर.